आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण ह्यामुळं मार्केट यार्डात जाणं आपण बंद केलं तर आपलं किती मोठं नुकसान होईल जे आपल्याला परवडणार बी नाही. आता अक्षरा ह्या सगळ्यामध्ये गुंतली म्हणल्यावर मी काय करतो, सगळं लक्ष घालतो की मी धंदा व्यवस्थित सांभाळतो सगळा. आता तूच मला सांग, सुंदरला जमणार आहे का मार्केटात यायला? हा नाही ना व, तेव्हा मी लक्ष घालतो की सगळ्यात घेतो सांभाळून सगळं. हवं तर आहे का नाही, रात्री येऊन तुला सगळ्यात डिटेल देतो, अपडेट देतो, मग तू त्याच्यावर चर्चा कर आणि मला काय तो मार्ग दाखव की. मामा हे असं झालं ना तर लयच बरं होईल बघा. म्हणजे समधी कामं मार्ग लागतील. म्हणजे अक्षराचा अभ्यास, देवीचं पठण आणि मार्केट यार्डातली समधी काम. हवाई तुम्ही नका काळजी करू. हे बघा, हवं असेल ना तर मामा संध्याकाळी आला ना की समजा हिशोब मी बघत जाईन. हा मी घरात जरी असलो ना तरी समध्या कामात लक्ष घालीन. ठीक आहे यशवंता, सुंदर येईपर्यंत तू सांभाळ समजा. पर काय बी गैरव्यवहार होणार नाही याची खबरदारी घे. अगं नाही ग ताई, बघ तुम्ही सगळं, तू नको काळजी करूस. बर मार्केटात जातो, तिकडे ये नको वाया घालवायला. हा येऊ का बच्चे, येतो. सुंदर, अरे किती कौतिक करू तुझं. सगळं किती छान निभावतो आहेस. हवाई काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी काय आता? नवरा म्हणून अक्षराची इतकी छान काळजी घेतो आहेस, मन भरून आलं बघ बघून. हवाई हे तुमचेच संस्कार आहेत. हा तुम्हीच शिकवलायत. अहो माणूस समज काय विसरू शकतोय, पण त्याच्यावर झालेले संस्कार तो कधी विसरू शकत नाही बघा. आणि म्या हे समज तुमच्याकडे बघून शिकलोय बघा. तुम्ही माणूस म्हणून समजांसंग कसं वागता, स्वतः माणूस म्हणून कसं राहता, इतक्या दिवसात मी तुमच्याकडनं शिकलो हे समज. अरे बाळा, प्रत्येक आई आपल्या पोरावर संस्कार करतच असते, पर ते संस्कार टिकवणं हे पोरांच्या हातात असतं. तू हे समज जीवापाड सांभाळेस. तुम्हा दोघांचा संसार असाच आनंदाचा होऊ दे. आता तुमच्या संसाराला कुणाची दृष्ट नको लागायला. सुखा समाधानानं संसार करा आणि लवकरच या घराचं गोकुळ करा. आता आपल्या अंगणात छोटा सुंदर दुडदुडायला पाहिजे. हाव काय आहे तुम्ही. बरं ते जरा बाजूला ठेवा. आता माझा फक्त एकच ध्यास आहे, अक्षरानं अधिकारी बनणं. आणि जो पातूर त्यांचं स्वप्न पुरं होत नाही ना, तो पातूर त्याच्यात कसला बी अडथळा नकोय. वय वय, ते बी खरंच आहे. लवकरच तिचं स्वप्न पूर्ण होऊ दे. हे भारी चाललंय तुमचं. दुसऱ्यांची जागा हडपवून मस्त आयटीत मिरवतायत. सगळ्या गुन्ह्यामध्ये तुमचा बी तेवढाच सहभाग, पण तुम्ही आपलं नाम निराळं. इथे माझा नवरा आणि माझा लेक शिक्षा भोगतायत आणि तू इथे बसून पापाची फळं खातीये. काय विचार करतीस तू दुर्गा? आम्ही हे समज का करतोय हे तुला कळायला पाहिजे. समजून घे दुर्गा, काय बी झालं तरी अक्षरानं परीक्षा देता कामा नये. तिच्या अभ्यासामध्ये आपला अडथळा पाहिजेच. कसे ती जर IPS झाली ना हो, तर आपल्या डोसक्यावर नुसतं मिरे नाही वाटणार, मसाल्याची शेती करल आपल्या डोसक्यावर. आणि ती जर IPS झाली ना तर प्रताप भाऊजींना तुरुंगातून बाहेरच येऊ देणार नाही. तर हिथं जर प्रताप भाऊजी असते तर त्यांनी चांगली येसून घातली असती तिला. पण आता हिथं प्रताप भाऊजी बी नाही, मग त्यांची जागा अशी रिकामी कशी राहू द्यायची? त्यांच्या जागेवर हे आहेत म्हणल्यावर समज कसं आपल्या ताब्यात आहे बघ.
कळते का तुला? पटतंय पर दुर्गा, आता हे समज ह्यांच्या ताब्यात आहे म्हणल्यावर भाऊजींना सोडवण्यासाठी आपण वाटेल तेवढा पैसा खर्च करू शकतो. पण यशवंत भाऊजी पलटले तर? एक ध्यानात ठेव, तुम्ही आमच्याशी दगाबाजी केलीत ना तर तुझं भांड फोडायला मला येळ नाही लागणार. अगं तशी येळच येणार नाही. वाटी सांडली ताटात तरी बी घास आपल्याच पोटात. ठीक आहे, बघते मी. बघच तू, उर्वशी म्हणतात मला. हे समज मी कवा माझ्या नावावर करून घेईन हे माझ्या सावलीला बी कळणार नाही. तू तर लईच लांबची आहेस. अहो आजी, हा हो आजी, कशा आहात? हा बरं आहे ना समजा. अहो आजी, यंदा ना नागपंचमीला गावाकडे यायला जमायचं नाही बघा आम्हाला. अहो नाही ना, नाही तसं काही नाही. ऐका माझं, कामाचं काही नाही, काम ठेव बाजूला. अहो यंदा का नाही, आपली अक्षर आहे ना तिची महत्वाची परीक्षा आहे बघा. अहो आजी, अहो खरंच सांगते आम्ही, तिची लई मोठी परीक्षा आहे. ती लई मोठी पोलीस अधिकारी बनणार आहे बघा. आणि तिची लई महत्वाची परीक्षा आहे. त्यासाठी एकदा का ती परीक्षा झाली ना का तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे बघा. आणि मग काय, आम्ही समद मिळून गावाला येतोय की जत्रेला. हा लई धमाल करू आपण. पर आता आग्रह करू नका बर का. नाही नाही आवाजी, खरंच सांगते म्या. नागपंचमी महत्वाची. अक्षरा गावाकडे गेली तर तिचा अभ्यास होणारच नाही. काय बी करून आता समजा ना तिला धाडायच लागते. हा बरं बरं बरं, काळजी घ्या. हा जास्त दगदग करू नका. हा ठेवते. वा 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 वा. आई तुम्ही काय मालिश करता काय सांगू तुम्हाला. म्हणजे ना डोसका असं पार शांत होऊन जातोय. म्हणजे डोसक्यातली समधी रोकरोक समधी टेन्शन आहे ना 0 मिनिटात पळून जातात बघा. खरंच तुमच्या हातात ना जादूच आहे. अरे आईच्या हातात जादू नसते, लेकरावरची माया असते बघ. आणि एकदा मायेची ऊब मिळाली ना की जगातली समधी सुख गावत्यात. हा हे बी खरंच आहे म्हणा. वा वा वा, लयच बरं वाटायलंय बघा. हा वा 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 वा. पर आई तुम्हाला विचारू काय? अरे विचार की, त्यात परवानगी कशाला पाहिजे? अहो तसं नाही, म्हणजे म्या अक्षराची परीक्षा होईपर्यंत मार्केट यार्डात जाणार नाही असं बोलून गेलोय खरं. पर ते चुकीचं का बरोबर ना हेच मला कळत नाही बघा. म्हणजे आता त्यांची मदत व्हावी म्हणून मी घरी थांबलो आहे. पर आता परबीर काय नाही, एकदम योग्य निर्णय घेतला आहेस बघ तू. अरे सुंदर, कुठल्या बी नवऱ्यानं आपल्या बायकोच्या निर्णयाचा आदर करायला हवा आणि तिला त्या निर्णयात साथ बी द्यायला हवी. ही दोन्ही कर्तव्य तू छान पार पाडतो आहेस. मला लई कौतिक वाटतं बघ तुझं. अरे मामी, अरे सुंदर, असू दे की, चालू दे की तुमचं. सगळ्यांचंच नशीब असं नसतंय आईचं एवढं प्रेम मिळायला. लई भाग्याचं आहेस बघ तू. आता आई एवढं प्रेम आणि कौतुक करते हाय, घे की करून. लाजतो कशाला?